नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चिकनची एक अशी भन्नाट वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे. त्याला आपण चिकन भुना असं म्हणतो. तर भुना याचं नाव याच्यासाठी आहे की याच्यात भरपूर सारा कांदा टोमॅटो परतून ही भाजी आपल्याला करायची असती. तर आपण इन डिटेलमध्ये ती रेसिपी कशी करायची ते आता पाहूया. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेले आहे. अगदी छोटे साईजमध्ये चिरून घेतलेले पाहू शकता तुम्ही. एकदम अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बोनलेस चिकन असल्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करता आलेले आहेत. आता एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि चिकनला लागेल एवढंच मीठ आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर साधारण 1 चमचा भरून व्हिनेगर याच्यात टाकलेलं आहे. तर हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे. म्हणजे मॅरिनेशनला खूप वेळ ठेवायची काही गरज नाही आहे, कारण आपण कांदा टोमॅटो जितका वेळ परततो तेवढा वेळ जरी तुम्ही मॅरिनेशन करून ठेवलं तरीही काहीच हरकत नाही आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून मी तेल घेतले आणि 2 मोठे चमचे भरून मी इथं घरचं तूप घेतलेलं आहे. तुम्ही फक्त तुपातसुद्धा करू शकता किंवा तेलातसुद्धा करू शकता. आता 1 चमचा भरून मी इथं जिरे घेतलेले आहे आणि जिरे तडतडले की इथं साधारण मी 4 कांदे घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही मीडियम साईजचे 4 कांदे, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो चिकन असेल ना तर त्याला पाव किलोपेक्षा जास्त तुम्ही कांदे घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही सेम घेतले तरी काहीच हरकत नाही आहे. बारीक चिरायचे आहेत आणि याला छान आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणूनच या रेसिपीचं नाव चिकन भुना असं आहे, कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी बराच वेळ परतून घ्यायची आहे. ठीक आहे, मी झाकण ठेवून त्याला परतून घेते. आता इथं 4 टोमॅटो घेतलेले आहेत. मी इथं फाईन पेस्ट करून घेते आहे. तुम्ही एकदम बारीक चिरून घेतले तरी चालेल, पण पेस्ट केली ना तर त्याचा लवकर ते स्मॅश होतील, लवकर त्याचा गाळ होऊन जाईल. पहा इकडं तोपर्यंत आपले कांदे बऱ्यापैकी असे सॉफ्ट झालेले आहेत. 5 मिनटं तरी मी त्याला ठेवलं होतं मंद गॅसवर. आता त्याच्यात 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. आता आपण चिकनमध्ये सुद्धा टाकली होती, त्या हिशोबाने इथं आपण टाकून घ्यायची आहे. तिचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला तिलासुद्धा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ना ती टाकून घ्यायची. पहा, टोमॅटो प्युरीला आता आपल्याला एकदम छानपैकी म्हणजे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथं बिलकुल तुम्ही घाई करायची नाही आहे. जर तुमचं कांदा टोमॅटो नीट परतलं गेलं नाही तर तुमची चिकन भुना अजिबात चांगलं होत नाही. आता टोमॅटो लवकर छान परतलं जावं म्हणून फक्त या भाजीला लागेल एवढंच मीठ टाकायचे, कारण आपण मगाशी चिकनला मीठ टाकलेलं होतं. तो तुम्ही अंदाज बांधूनच मीठ टाकायचं आहे. आता झाकण ठेवायचे आणि याचा पूर्ण गाळ होईपर्यंत, म्हणजे मी पुन्हा इथं 5 ते 7 मिनटं जवळजवळ गेलेली आहेत माझी आणि छानपैकी हे परतून झालेले पहा. आता त्याच्यात बेसिक मसाले घालायचे आहेत. 1 चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर. आणि ही बेडगी मिरची मी 5 ते 7 भिजत घातल्या होत्या, तर त्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. पाणी टाकून बारीक करून घ्यायच्यात छानपैकी. तर त्याची पेस्ट साधारण 1 ते 1.5 चमचा आपण घातलेली आहे. आपली भाजी अजिबात तिखट होत नाही आहे, कारण सगळं हे बेडगी मिरचीचं तिखट असल्यामुळं कलर छान येतो, पण तिखट मात्र काही होत नाही, योग्य प्रमाणात होते. आता यालासुद्धा झाकण ठेवून मी तेल सुटेपर्यंत परतून घेतले. पहा, हा कांदा आणि टोमॅटो जवळजवळ मला परतायला 20 मिनटं गेलेले आहेत. मंद गॅसवर मी जवळजवळ त्याला 20 मिनटं परतलं आहे. मग आपण आता त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे. आता चिकनला सुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे. त्यातले पहिले 2 मिनटं मिक्स होईपर्यंत आहे ना तुम्ही गॅस अजिबात स्लो करू नका, मोठाच गॅस ठेवा आणि सगळं छानपैकी पटापट मिक्स करून घ्या, म्हणजे जेणेकरून चिकनचा कलर किंवा चिकनचे पीसेस आहेत ना असे मोठे परतले ना मोठ्या गॅसवर तर ते मोठे होतात, चांगले फुलून येतात, फुगून येतात. मग त्याच्यानंतर काय करा, गॅस बारीक करून झाकण ठेवा आणि मध्ये मध्ये परतत आपण पाहायचे. पहा, 5 मिनिटांनी मी पुन्हा पाहिलं. पुन्हा आता चिकनचा कलर थोडा चेंज झालेला आहे, पण आपलं चिकन काही अजून शिजलेलं नाही आहे. पुन्हा आपल्याला त्याच्यावर सगळं व्यवस्थित मिक्स करायचे आणि परत झाकण ठेवायचे. ही कृती मी जवळजवळ 2दा केली, म्हणजे 2दा मी 5-5 मिनटं तरी गॅस मंद ठेवला होता आणि त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. या रेसिपीला ना पेशन्स हवेत, तरच तुमची भाजी ही खूप छान होऊन जाते. तुम्ही एकदा बनवायला तुम्हाला
वाटते खूप वेळात जातोय, पण अजिबात नाही. आता त्याच्यात मी फक्त 1 कप गरम पाणी टाकलेलं आहे. इथं तुम्ही अजूनसुद्धा पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता, पण एवढं प्रमाण ठीक आहे. वाटल्यास तुम्ही घालू शकता, पण गरमच पाणी घालायचं. आता झाकण ठेवून मंद गॅसवर याला 15 मिनटं शिजू द्या. म्हणजे आपलं चिकन छानपैकी शिजून येऊन पहा. अगदी व्यवस्थित चिकन शिजत आलेलं आहे आपलं. 80% चिकन आपले शिजून झालेले आहे. या स्टेजला तुम्ही पुन्हा पाणी हवं असेल तर टाकू शकता. आता इथं मी 10-12 काजू बारीक गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याची छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे. आता काजूची पेस्ट टाकल्यानंतर मात्र अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे आणि त्याला ढवळत राहायचं आहे. एक 5 मिनटं त्याला ढवळत राहायचे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप दही टाकलं आणि ते सुद्धा मिक्सरला फिरवलं आणि भाजीत ओतलं होतं. तो माझा व्हिडिओ स्किप झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण एक 5 मिनटं त्याला भाजीला शिजू दिलेलं आहे. झाकण ठेवून शिजू दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा भाजीचा थिकनेस अशा प्रकारे झाला आहे. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये एक मिरची मी बारीक अशी चिरून घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा लिंबूचा रस त्याच्यात पिळून घातलेला आहे आणि बरोबर कोथिंबीर घातलेली आहे. या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा. तुमचा चिकन भुना इतका भन्नाट होतो ना, याला वेळ लागतो, पण भाजीची चव इतकी भन्नाट असते ना, तुम्ही रोटीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. आपण पुन्हा आता शेवटचे 2 मिनटं फक्त त्याला झाकण ठेवूया की लगेच आपली भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यात सगळ्यात शेवटी पुन्हा मी एक मिरची चिरून घातली उभी आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. एकदम भन्नाट असा आपला हा चिकन भुना रेडी झालेला आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. मी सुद्धा नंतर त्याच्यात अर्धा कप पाणी ओतलं होतं पुन्हा. सांगायचं म्हणजे ही भाजी भुना त्याला नाव याच्यासाठीच आहे की ही भाजी परतून परतून आपल्याला बनवायची आहे, तरच या भाजीची चव एकदम नेक्स्ट लेवलला जाते. तेव्हा ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने भाजी करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. पाहुणे आल्यावर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला पुन्हा पुन्हा करावी लागेल. घरात सुद्धा आहे ना, तुम्ही केली ना तर तुम्हाला परत परत ही रेसिपी करावीच लागणार. इतकी भन्नाट होते. रोटी चपाती कशाबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. जीरा राईस वगैरे केला ना तर अजून भन्नाट लागते. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.